आमचाच आवाज फक्त शेवटपर्यंत असू द्या. बुवाची सालपाटा वरपासून तर खालपर्यंत चांगली काढणार. बुवा पहिल्याच बारीत गळपाटून गेले, कारण बुवांना माझा दणका चांगला माहिती आहे, म्हणून पहिल्याच बारीत बुवा गळपाटले. बुवा तुम्ही जी बारी ठेवली आहे त्याला प्रत्येक शब्दाचं प्रत्युत्तर देऊन मी माझ्या बारीला सुरुवात करतोय. बघा, तिनं मला लावला जीव गुळावा निगवड, रानच मी पाखरू पण लेकरावा निलाड, तिने मला लावला जीव गुळावा निगवड, रानच मी पाखरू पण लेकरावा निलाड, वेळोवेळी धावली, हो लखाबाई माऊली, वेळोवेळी धावली, जशी देवासराची गाय, तशी मी अन माझी लखाबाई, मी अन माझी लखाबाई. आला माझ्या गायकीला चंदनाचा गंध, हे रसिका तुझ्यामुळे जपतो मी छंद, हो आला माझ्या गायकीला चंदनाचा गंध, रसिका हा तुझ्यामुळे जपतो मी छंद, हो झालोय शाहीर या जगामध्ये जाहीर, झालोय शाहीर जगामध्ये जाहीर, किरतीची किरणे फाकली, हे रसिका तू माझी माय माऊली, माऊली तू माझी माय माऊली. फक्त पॉइंटर लावायचं. स्वागतम रंगभूमी रंगदेवता नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शाहीर बाबाच्या शाहिरी मानाचा मुद्रा करून माझ्या गावाचे ग्रामदेवत आई नवलादेवी, विरारची आई जीवदानी, जिच्या नावाने नाच चालू केला आहे ती माझी संतोषी माता, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामी तुळजाभवानी, माझ्या राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावात पावन करणारी माझी गंगाबाई हिच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी जमलेले तमाम नाट्यप्रेमी कलाप्रेमी यांना शाहीर बाबूंच्या शाहिरी मानाचा मुद्रा करून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे कवी निरंतर
हे आज उपस्थित आहेत त्यांना शाहीर प्रभूंच्या शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आम्हा सर्व कलाकारांचे देवदूत दिनेश साहेब कुरतडकर हे देखील उपस्थित आहेत त्यांना देखील शाहीर प्रभूंचा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज खास माझ्या वारीसाठी दिवावरून आलेले ग्रंथ उपासक संदीपजी सावंत त्यांना देखील शाहीर प्रभूंचा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मला ढोलकीला साथ देतात ते सुप्रसिद्ध ढोलकीपट्टू साहिल दादा केळकर. मला बेंजोला साथ देतात ते अमोल दादा नाणेसकर. त्याचप्रमाणे मला कीबोर्डला साथ देतात ते अजित दादा चव्हाण. मला पॅडला साथ देतात ते कुंदन दादा साळवी. यांचा संच घेऊन माझी निर्मिक्षता आई महालक्ष्मी कलापथक उन्हाळे राजापूर यांच्या वतीने मी स्वतः शाहीर गायक प्रफुल्ल पुजारी मुक्काम पोस्ट हसोळ तालुका राजापूर यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आणि हो, आज या कलियुगात बोले कैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बघा काय म्हणतोय, या कलियुगात बोले कैसा वंदावी पाऊले. तसे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असे आज या फुलपाडा विभागामध्ये या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ऋषीदादा शेट्टे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सैनिक शंकर नाकासे, महाराष्ट्र सैनिक सीताराम घाडी, त्याचप्रमाणे इतर त्यांचे सहकारी महिला वर्ग यांचा देखील शाहीर प्रभूंचा शाहिरी मुहानाचा मुद्रा करून मी माझ्या बारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला मॉनिटरला आवाज आहे ना, इन्स्ट्रुमेंटलमुळे मला माझा आवाज येत नाही. हे बघा, आज ही कोकणची लोककला शक्तिदुरा या कार्यक्रमाचं आयोजन इथे भव्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. त्यासाठी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक यांना देखील शाहीर प्रभूंचा शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या बारीला सुरुवात करतोय. बुवा जेवढे काय बोलले ते प्रत्येक शब्दाचं प्रतिउत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे आज माझे प्रतिस्पर्धीवाले नामवंत शक्तिवाले शाहीर संदीप मोरे यांना देखील शाहीर प्रभूंचा मानाचा मुद्रा करून मी माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. बघा, त्याचप्रमाणे नामवंत तुरेवाले विकासजी लांबोरे साहेब यांचे बंधू गणपत लांबोरे हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहीर प्रभूंचा शाहिरी मानाचा मुद्रा करतोय आणि मी माझ्या वारीला सुरुवात करतोय. त्याचप्रमाणे आज येथे बहुसंख्येने युट्यूबर उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहीर प्रभूंचा शाहिरी मानाचा मुद्रा. आ
ईश जो ईश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा की नमो शारदे की नमो शारदे मूळ छत्वारवाचा गणपंथानंत या राघवाचा हिंदू धर्म वाढवला त्या शिवरायांनी हो करू मुजरात यांना सर्वश्रेष्ठ आपली ही संस्कृती आहे माहीत सर्वांना हिंदू धर्माचे रक्षण करावे हे आव्हान करतो तुम्हाला या मातीतला मी शाहीर द्यावे आशीर्वाद मला अहो शिवरायांच्या राज्यात स्त्रिया सन्मानाने राहत होत्या हल्लीच्या राज्यात केवळ एकमेकांना पुरवल्या जातात पेट्या हो शिवरायांच्या राज्यात अत्याचार लुटणाऱ्या नव्हत्या हल्लीच्या राज्यात दिसती दहशतीच्या दिवट्या आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा अरे जोवर नभी चंद्र सूर्य तोवर असेल या माझ्या शिवरायांचा दरारा माझ्या शिवरायांचा दरारा माझ्या शिवरायांचा दरारा बघा मी माझी स्तवन सादर करतोय माझी स्तवन ही शिवरायांवरती घेतोय कारण तो छत्रपती शिवरायांचा काळ आणि हल्लीचा कलियुगाचा काळ याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे त्या छत्रपती शिवराय महाराजांच्या काळात स्त्रिया या सुरक्षित होत्या आणि त्याच्यावरती काय बलात्कार किंवा अन्य काय होण्याचा प्रयत्न केला तर तिथल्या तिथे त्यांना खेचून काढत होते त्याच्यावरती न्याय मिळवून देत होते विरुद्ध दिशेने आताचा काळ तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की जिकडे तिकडे बलात्कार अन्याय अत्याचार महागाई या सर्व विषयाने ही जनता खूप घाबरलेली आहे तर या अन्यायावरती न्याय मिळवून देण्यासाठी हे महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी हे समर्थ आहेत मराठी बांधवांनो या माणसाला फक्त तुमच्या मराठी माणसाची साथ हवी आहे ती नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील एकदा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या धन्यवाद बघा स्तवन कसं घेतोय काळखाने व्यापले संसार हो काळखाने व्यापले संसार या कलियुगी भीषण हे प्रकार भीषण हे प्रकार येऊ दे पुन्हा शिवरायांचा काळ येऊ दे पुन्हा शिवरायांचा काळ
एक कडक आहा शबत आहा शाबाश ये आहा शाबाश काय झाले व्यापले संसार ओ कलियुगी भीषण हे प्रकार येऊ दे पुन्हा शिवरायांचा काळ 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 काय झाले व्यापले संसार ओ कलियुगी भीषण हे प्रकार येऊ दे पुन्हा शिवरायांचा भ्रष्टाचाराची आली लाट संसाराची लागली वाट महागाईचा हलतच फाट दिला दुबळाची जोडी फाट उरातला अन्यायाचा फार हो गवळाचा सुखाची सकार येऊ दे पुन्हा शिवरायांचा काळ ये स्त्री सन्मान धोक्यात आला मानवतेचा विजतोय दीप भीतीनं कापे थरथरते मन हवाच वाटे शिवबा समीप शिवशाहीचा सुवर्ण तो काळ हो हो वाढण्याचा सदा सर्व काळ विसरले सारे लालाचे घुमतात वारे उठाता हो एकजुटीने इतिहास घडवू बनवण्यात आले शिवरायांचा हाती घेऊ संस्कारांचे शिवराय काळखाने व्यापले संसार ओ कलियुगी भीषण हे प्रकार ये
पुन्हा शिवरायांचा काळ. हो हो येऊ दे पुन्हा शिवरायांचा काळ. बोल श्री गणपती गजानन महाराज बोल तू रे अखंड हरिदास वैचा. रामचंद्र पंडित घराण्याचा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. माझे मित्र निलेश गायकर साहेब यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे आमचे साहेब दिनेश दादा कुर्तडकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे शिवान शेट्टे यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. बुवा सुरुवातीला सांगून गेले, जास्त काय मला बोलले नाही, कारण बुवांना का गळपटले ते मला माहिती नाही. कारण विरारमध्ये बारी झाली होती, त्याच्यानंतर बुवा खूप हिवळे झाले होते. बुवांची अशी अवस्था झाली होती, एखादा कुत्रा चावल्यानंतर कसा ह्याला कधी चावतोय अशी बुवांची अवस्था झाली होती. आणि मला ती दुसरी बारी भेटली नव्हती, वेळेअभावी दुसरी बारी भेटली नव्हती आणि ती बारी अर्ध्यावर सोडण्यात आली. बुवा तुमच्या प्रत्येक शब्दाचं उत्तर देणार. तुम्हाला एकच सांगायचं आहे, बुवा जर भिडायचं असेल तर शब्दाला शब्द भिडवा, नडायचं असेल तर विषयाला विषय नडवा, आणि छेडछाडी करायची असेल तर सुरांची छेडछाडी करा. बघूया बुवा किती कोणाच्या दमर आहे तो. मी माझा गण सादर करतोय. सुखाचा सुख करता, या दुःखाचा विघ्न हरता, 14 विद्या 64 कलेचा अधिपती, 33 कोटी देवांमध्ये पहिला मान आहे तो माझा बाप्पा गणरायाचा. शुभ कार्यात पहिला पूजला जातो तो गणपती बाप्पाला. म्हणून काय म्हणतोय बघा, फुलांची सुरुवात कळीपासून होते. व प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या. व पहिल्यांदा सांगून गेले, व तुमचे कान उघडे ठेवा, कानात काय असेल ते बाहेर काढून ठेवा आणि माझ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष ठेवा. व माझं पण तेच सांगणं आहे, मी जे काय बोलतोय ते नीट ऐका. तुम्हाला जर ऐकायला येत नसेल तर बाजूवाल्यांना सांगा की हे काय, हा काय बोलतोय ते ऐका म्हणून. बघा, फुलांची सुरुवात कळीपासून होते, या जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते. बरोबर की नाही? मी बोलतोय ते बरोबर आहे की नाही? तुमची साथ असू द्या मला. फुलांची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते, प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते, आणि आपल्या शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशापासून होते.
श्री गणेशापासून होते, श्री गणेशापासून होते. म्हणून मी गण काय सादर करतोय बघा मंडळी. खरं सांगायचं झालं, मी प्रत्येक बारीला गणामधून वेगवेगळे विषय देण्याचा प्रयत्न करत असतो. आजही एक नवीन विषय घेऊन आला आहे. बुवा बघा, विषय कसा असावा, शब्द कसे असावे हे बुवा गाण्यातून आता ऐका. हे देवा गणराया, तुझ्या नामाचा मला ध्यास आहे. भरला पापांचा बाजार, तुझ्या आगमनाची आस आहे. चोऱ्या माऱ्या विनय भंग, लुटमारी रोख देश्वास आहे. धावून ये गणराया, विनवणी ही तुला खास आहे. ध्रुवन शेळटे यांच्याकडून ते पुन्हा एकदा 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभार आहे, धन्यवाद. मी माझा गण सादर करतोय, गणामधून नवीन विषय देण्याचा प्रयत्न करतोय. बघा नक्कीच आवडेल व तुम्ही नक्कीच ऐका. देवा तुझे देव पण दाखवना, ओ देवा तुझे देव पण दाखवना. भक्ती आणि महागली पूजा, हे देवा भक्ती आणि महागली पूजा, कसे येऊ तुझ्या दर्शना. देवा तुझे देव पण दाखवना. शाबाश, कडक. देवा तुझे देव पण दाखवना, ओ देवा तुझे देव पण दाखवना. ओ भक्ती आणि महागली पूजा, भक्ती आणि महागली पूजा, कसे येऊ तुझ्या दर्शना. देवा
तुझे देवपण तुझ्या दर्शनाचा गणेशा बाजार भरे थेट भेटण्याची भक्त किंमत करे थेट भेटण्याची भक्त किंमत करे थेट भेटण्याची दुःख दर्शनासाठी पद स्पर्शनासाठी VIP आणि त्या पैसेवाल्यांसाठी हो देवपण दाखवला देवा तुझे देवपण दाखवला देवा तुझे आम्ही गरिबांनी अशात जायचे कुठे तुझ्या भवतीचे आम्हाला चळती होते तुझ्या भवतीचे आम्हाला कशी भक्ती मी करू कसे चरण धरू तळ जगण्याचे करू तडफोडते को करू हो साठवून माना शिना लोगणा पावना देवा तुझे देवपण दाखवला देवा तुझे देवपण दाखवला देवा तिचं फुल तेच हार तेच सिंह पुन्हा पुन्हा हे वाहती किती चपळ पुन्हा पुन्हा हे वाहती किती चपळ पुन्हा पुन्हा तुला वाहती काही मर्यादा कसली भक्तीची रीत पुसली माझी भक्ती उरी हसली त्याची स्वार्थी खेळ फसली हो कळली ही भावना जाणून गाणं लावना
बुवा तुझे देवपण दाखवला. गणपत लांबरे साहेब, विकास लांबरे साहेबांचे बंधू यांच्याकडून आशीर्वाद रूपी हे 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे ढोलकीपट्टू साहिलदादा केळकर यांच्यासाठी रोहित मोरे आणि संकेत शिंदे यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे सचिनजी मुकनाथ साहेब यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे, धन्यवाद. सवण गण झालेला आहे. पिंट्या मोरे यांनी सांगितलंय, पिंट्या मोरे हे मोरेंची भावकी आणि बुवांना दाखवा त्यांची लायकी. त्यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. व हे काय मी बोलत नाही, हे प्रेक्षकांमधून बक्षीस आलेलं आहे आणि तुमची काय आहे ती मी आज दाखवणार. गवळण घेतोय. बुवा बोलून गेले की बुवा तुम्हाला मी प्रेमाने देतोय, प्रेमाने घ्या. बुवा मी पण तुम्हाला प्रेमानेच देतोय, प्रेमानेच घ्या. बुवांची गवळण अशी होती. साक्ष देते वृंदावनाचे उंच उंच पहाड, माझ्या जीवापेक्षा कान्हा करते तुझे लाड. नको होऊ कन्हैया नजरे आड, प्रेम करते जीवा पाड. बुवा तुमच्या गवळीची कटिंग प्रेमाने देतोय बघा. तुझ्या विण राधे माझे झाले पुरे हाल. अगं ए राधे तुझ्या विण राधे माझे झाले पुरे हाल. राधे राधे करून थकलो कुंचवानी गाल. किती करू सखे तुझे लाड, पप्पी दे गाली एक द्वाड. हे बुवा तुमच्या गवळीची कटिंग दिलेली आहे. आता मी माझी गवळण घेतो. या जगाला रसिक जणांना माहित आहे राधा आणि श्रीकृष्णाचं प्रेम हे एक जग जाहीर आहे, बरोबर की नाही? सर्वांना माहित आहे ना. तर श्रीकृष्णाचे नाव घेतले आणि राधेचा उल्लेख असे कुठे होत नाही. राधाकृष्णाचे प्रेम म्हणजे भौतिक प्रेम नसून आध्यात्मिक प्रेम होते. आपल्या भक्तांवर किंवा आपल्या भक्तांच्या त्यांच्या आराध्यावर जितके पराकोटीचे प्रेम असू शकेल ते म्हणजे प्रेम राधाकृष्णाचे प्रेम होय. त्या पलीकडे कृष्णाची खोडकर वृत्ती सगळ्यांना माहित आहे, बरोबर की नाही?
आता बुवांनी प्रेमाने दिलेला आहे. आता मी जरा खोडकर गवळण देतो, कारण इथं हा रसिकजन जमलेला आहे, त्यांचा जरा पैसा वसूल झाला पाहिजे. आता मी माझी गवळण सादर करतोय. बघा माझ्या गवळीतून काय म्हणतोय. बुवा जी माझी गवळण घेतोय, शास्त्र आधारे गवळण घेतोय. नाहीतर बुवा इथे येऊन बोलाल की तुम्ही असे बोललात तसे बोललात तर मी काय ऐकून घेणार नाही. मी गवळण सादर करतोय. बघा म्हणायचं काय. कृष्ण पांडे यांच्याकडून ऋषभ, प्रिशा, प्रफुल्ल पांडे यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळी त्यांचा आभार आहे, धन्यवाद. मी माझी गवळण सादर करतोय. काय चुकलं मागलं असेल तर माफ करा, सांभाळून घ्या. ठीक आहे, मी माझी गवळण सादर करतोय. त्याचप्रमाणे वजेश मोरे हे माझे मित्र आहेत, त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळी त्यांचा आभारी आहे, धन्यवाद. मी माझी गवळण सादर करतोय. वेळेचं बंधन आहे, त्या वेळेतच संपवण्याचा मी प्रयत्न करतोय. बघा गवळणीमध्ये म्हणायचंय काय. ही गवळ्याची राधा भारी नखरेला आहे. हिच्या गोऱ्या गोऱ्या दुधाचा या कान्हाला लागला घोर आहे. बघा काय म्हणतोय. ही गवळ्याची राधा भारी नखरेला आहे. हिच्या गोऱ्या गोऱ्या दुधाचा या कान्हाला लागला घोर आहे. आज आडविली वाट या नाट्यावर उभा आनंदाचा बोर आहे. बळजबरी झालीच तर पाहू तुझ्यात राधे किती जोर आहे. बघा गवळण घेतोय. डोळे मोडून राधिके कागरा गाणे बघते. अगे राधे डोळे मोडून राधिके कागरा गाणे बघते. माझी चाहूल लागता माळ्यावर लपवते. माझी चाहूल लागता माळ्यावर लपवते. अग राधे तुझी काळी काळी हंडी, तुझी काळी काळी हंडी मला घेऊ काय. तुझी काळी काळी हंडी हो मला खालून दिसते. डोळे मोडून राधिके कागरा गाणे बघते. माझी चाहूल लागता माळ्यावर लपवते.
दूध गोरे गोरे मला भारीच आवडते त्याची चव गोड गोड राधे पोरांना लाडवते राधे पोरांना लाडवते तुझं दूध गोरे गोरे मला भारीच आवडते त्याची चव गोड गोड राधे पोरांना लाडवते राधे पोरांना तुझी घोडी गोर घोडी तुझी घोडी गोर घोडी आता सारी मला कळते सारी मला कळते मला खालून दिसते अंडी खालून दिसते गोकुळचा कृष्ण मेळा वर चढणार आहे माळ्यावर ठेवलेला लाल लुटणार आहे माल लुटणार आहे माल लुटणार मी जवळ आल्यावर कावर वर बळते मला खालून दिसते अंडी खालून दिसते शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणतोय बघा हो या प्रश्नाचं उत्तर या गवणीचं उत्तर तुम्ही गवणीच्या आधारे द्यायचंय तुम्हाला जर आलं तर ठीक आहे नाही आलं तर मी दुसऱ्या बारी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणतोय बघा डोंट टच मी डोंट टच माय घागर बडबडे गडबडे गाठे नैनी सागर गाठे नैनी सागर डोंट टच माय घागर बडबडे गडबडे गाठे नैनी सागर गाठे नैनी अशी नटकट गवळ नाही अशी नटकट गवळ नाही शाळेत फुलाला आवडते कालून दिसते काल कालून दिसते कळ बोलून राधिके रागाने बघते माझी चाहूल लागता माळ्यावर लपवते तुझी काळी काळी हंडी तुझी काळी काळी हंडी मला खालून दिसते तुझी खालून दिसते अंडी मला खालून दिसते गवळण झालेला आहे. शक्तिधुराचा खरा आत्मा म्हणजे प्रश्न आणि उत्तर.
रसिकजन हो, शांतता इतकी असू द्या की त्या टोकावरती जरी टाचणी पडली तरी माझ्या कानापर्यंत ऐकायला येईल, एवढी शांतता असू द्या. पिंट्या मोरे, तालुका खेड, गोवा, तुमच्या खेड तालुक्यातून यांच्याकडून गवळणीसाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मंडळी त्यांचा आभारी आहे, धन्यवाद. बघा, बुवांचा प्रश्न असा आहे, पूर्ण शांतता असू द्या, पूर्ण शांतता असू द्या. त्रिकाल ज्ञानी श्वेत द्वीपात फिरत असता त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली. त्या कन्याच्या शरीरामध्ये त्या पुरुषास एक दिव्य पुरुष दिसला. त्या पुरुषाच्या हृदयात दुसरा एक पुरुष व त्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात तिसरा एक पुरुष दिसला. अशा प्रकारे त्या कन्याच्या शरीरात असलेले 3 पुरुष त्याला दिसले. तर बुवांचा प्रश्न असा आहे की त्या 3 पुरुषांची नावं काय, त्या तिघांचे स्वरूप काय व त्या कन्येचे नाव काय. बुवा, प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. जे काय माझ्या वाचनातून गेलेलं आहे ते बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. बुवा, तुम्ही विचारलेल्या स्त्रिया शरीरात 3 पुरुष दिसले, ते म्हणजे ब्रह्म, विष्णू, महेश म्हणजे शिव, आणि ती कन्या म्हणजे माया, तीच प्रकृती होय. तिच्यातून ब्रह्म, विष्णू, महेश हे त्रिमूर्त प्रकट होते. म्हणजेच शक्तीशिवाय पुरुषत्व व्यक्त होत नाही. सृष्टी, पालन आणि लय हे सर्व एकाच परमशक्तीचे 3 प्रवाह आहेत. आणि ती कन्या म्हणजेच आदिशक्ती, तिच्या अंतर्यामध्ये तत्व दडलेलं आहे. व ग्रंथाचा आधार आहे योग वासिष्ठ आणि वशिष्ठ रामायण. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व प्रश्नाचं उत्तर खरं असेल तर खरं म्हणून सांगण्याची ताकद ठेवा बुवा, कारण तुम्ही त्या ताकदीचे आहात. विरारच्या बारीमध्ये जे केलं ते इथे करायला लावू नका, कारण त्या दिवशी त्या बारीला बुवांना माझ्या बारीत पायाखाली झुकवायची ताकद माझ्यात होती. व ते पुन्हा करायला लावू नका. प्रश्नाचं उत्तर जर बरोबर असेल तर बरोबर आहे म्हणून सांगा. धन्यवाद. त्याचप्रमाणे माझा प्रश्न असा आहे की राम आणि रावणाचे युद्ध झाले, त्यावेळी रावणाचा पुत्र इंद्रजित लक्ष्मणाच्या बाणाने मारला गेला. पुढे अग्निसंस्कार करण्यात आला. त्यावेळी इंद्रजिताची भार्या सुलोचना सती जायला निघाली. सती जायच्या वेळी ती गरोदर होती. तो गर्भ उदरातून बाहेर काढून सती गेली तेव्हा तो गर्भ काढून कुठे ठेवला व तो किती महिन्याचा होता. त्या गर्भापासून 2 पुत्र जन्माला आले, त्यांची बुवा नावं सांगायचं आहे. प्रश्नाचं उत्तर येत असेल तरच प्रश्नामध्ये हात घाला, नाही तर अन्यथा घालू नका. तुमच्यावरती बिलकुल जबरदस्ती बिलकुल करत नाही. बघा, आता मी माझा प्रश्नपद घेतोय. अथर्व पवार यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे, धन्यवाद. आता प्रश्नपद घेतोय.
आराध्य परिचय सेडेकर यांच्याकडून आशीर्वाद रूपी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळी त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे आमचे साहेब ऐनारकर साहेब यांच्याकडून आशीर्वाद रूपी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. प्रश्नपद येतोय बघा. आज फुलमोडाच्या मैदानावर तुझा माझा सामना रंगणार आहे. अरे तुझा बॉल आणि माझी बॅट आज इथे भिडणार आहे. अरे टाक कसाही बॉल मी शॉट वर शॉट मारणार आहे. आणि या शक्तिधुराच्या सामन्यात तुला आज बुवा भारी पडणार आहे. हो तुम्ही शाहीर मोठ आहे माझ्याशी गाठ. तुम्ही शाहीर मोठ हो आहे माझ्याशी गाठ. अरे खरं उत्तर द्यावे सभेत. खरं उत्तर द्यावे सभेत. आज कळू दे साऱ्या नरणात. क्या बात है. आज कळू दे साऱ्या नरणात कोण किती बुवा आहे पाण्यात. आज कळू दे साऱ्या नरणात कोण किती बुवा आहे पाण्यात. आज कळू दे साऱ्या नरणात कोण किती आहे बुवा पाण्यात. तुम्ही शाहीर मोठ आहे माझ्याशी गाठ. तुम्ही शाहीर मोठ आहे माझ्याशी गाठ. खरं उत्तर द्यावे सभेत. खरं उत्तर द्यावे सभेत. आज कळू दे साऱ्या नरणात कोण किती आहे बुवा पाण्यात. त्या गुरुचा मी हैचेला वाचून आलंय शास्त्र पुराण. नको तू सांगू थोताड मजला ग्रंथाची बघ वाचून पान. अरे बोलशील खोट या वीरार रात. अरे बोलशील खोट या वीरात. अरे काढीन तुझी मी वरात. अरे काढीन तुझी मी वरात. आज कळू दे साऱ्या नरणात. आज कळू दे साऱ्या नरणात कोण किती बुवा आहे पाण्यात. आज कळू दे साऱ्या नरणात कोण किती बुवा आहे पाण्यात. जरी तू असला शिवशाहिरांचा शिष्य मोठा ज्ञानी रे. ये बुवा शिवशाहिरांचे विठोबा साळवी बुवांचे शिष्य आहेत. म्हणून काय म्हणतोय बघा. अरे जरी तू असला शिवशाहिरांचा शिष्य मोठा ज्ञानी रे. ये रणात आज रंग बाजने बाजने तुझला पाणी रे. ये प्रश्नाचा माझा बाण आहे तुझा. प्रश्नाचा माझा बाण आहे तुझा. आज मारीन मी उरात. आज मारीन मी उरात. आज कळू दे साऱ्या नरणात
शाहीर मोठ आहे माझ्याशी गाठ ये तुम्ही शाहीर मोठ आहे माझ्याशी गाठ कर उत्तर गावे सभेत कर उत्तर गावे सभेत आज काळून करणारा नाथ किती आहे बुवा पाण्यात कोण ये अरे आज कळू दे सारे नरणात कोण किती आहे बुवा पाण्यात आता बुवा आल्यावर आपली काय आहे ती दाखवतील बुवा जेवढं काय बोलाल तेवढं प्रत्युत्तर देण्याचं ही धमक आणि हिंमत त्या प्रफुल्ल बुवाच्यात आहे त्याचा विरोधकांना धाक अरे असं मनसेचं ढाण्यावर हा मनसेचा ढाण्यावर अविनाश जाधव जळतीया असं मनसेचा ढाण्यावर अविनाश जाधव जळतीया आहे डॅशिंग तो दमदार त्याचा विरोध करणार धाक आहे डॅशिंग तो दमदार त्याचा विरोध करणार धाक मनसेचं ढाण्यावर असं मनसेचं ढाण्यावर अविनाश जाधव जळतीया असं मनसेचं ढाण्यावर अविनाश जाधव जळतीया आणि डाशिंग तो दमदार त्याचा विरोध करणार धाक आणि डाशिंग तो दमदार त्याचा विरोध करणार धाक असं मनसेचं ढाण्यावर अविनाश जाधव जळतीया पूर्ण करतात हाती घेतात मोठ्या जितीने दादांची एंट्री हादरते कंट्री वैजंती बागंबा राजसाहेबांचा आदर्श ठेवून जनतेला आणतो जा असा मनसेचा ढाण्यावर असं मनसेचा ढाण्यावर अविनाश जाधव घडती आज मनसेचं ढाण्यावर अविनाश जाधव घडती आहे डाशिंग तो दमदार त्याचा विरोध करणार आहे डाशिंग तो दमदार त्याचा विरोध करणार असं मनसेचं ढाण्यावर अविनाश जाधव घडती अशा तऱ्हेने मी माझी पहिली बारी संपली अशी जाहीर करतो बुवांना दुसऱ्या बारीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो व जेवढं काय बोलायचं आहे तेवढं बिंदास बोला दुसरी बारी माझ्याकडे आहे त्याला प्रत्येक शब्दाला शब्दाचा प्रत्युत्तर देईन आणि माझी पहिली बारी संपवतोय